शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। सिडको परिसरात चंदन चोरीचा प्रकार उघडकीस। चंदनासाठी 2 झाडांची कत्तल। नाशिक सिडको सिंहस्थ नगर परिसरातील जलतरण तलाव येथील गार्डन मधील 2 चंदनाची झाडे अज्ञात चंदन चोरांनी रात्रीच्या अंधारात कापून त्यातील चंदन चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या संदर्भात नवीन नाशिक महानगरपालिका गार्डन विभागाचे प्रमुख परब यांनी दिलेल्या माहितीनुसार गार्डन विभागाने दुपारी 12 वाजता या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पंचनामा केलेला आहे आणि या संदर्भात अंबड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी सतीश अस्वरे यांनी नाशिक महानगरपालिकेने या गार्डन मध्ये कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून अशा प्रकारची दुर्लभ वृक्ष तसेच सरकारी मालमत्तेचे रक्षण करण्याची मागणी केली आहे। मी सतीश अस्वरे, सामाजिक कार्यकर्ता, नाशिक। आज आपल्या तरण तलाव सिडकोमधील जे स्वामी विवेकानंद तरण तलाव आहे या ठिकाणी चक्क चंदनाचे 2 झाडं कापण्यात आलेले आहेत रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने। तर मी आत्ता पाहणी करण्यासाठी आलेलो असताना या ठिकाणी मला 2 चंदनाची झाडं कापलेले दिसत आहेत। तर हे अत्यंत मौल्यवान असे हे वृक्ष असून एक वृक्षप्रेमी म्हणून देखील मी इथे आलेलो आहे आणि हे बघतोय मी सध्या। हे बघा, दाखवा, हे बघा, ही चंदनाची झाडं कापलेली तिथं 1 हे 2 आणि ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे की आपल्या परिसरात सिंहस्थ नगरच्या जवळ असलेले स्वामी विवेकानंद जलतरण तलाव या बाजूच्याच गार्डनमध्ये याचं चंदनाचे जे 2 झाडे आहेत ते कट केलेले कोणतरी अद्याप रात्री कट केलेलं आहे। त्यामुळे माझी अशी मागणी आहे की याची सखोल चौकशी। सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे।